जरा नीट लक्षपूर्वक बघायचं. तीनाचा कितवा घात आहे? पाचवा. नंतर चिन्ह कोणतं आहे? नंतर तीनाचा कितवा घात आहे? तीनाचा पाचवा घात म्हणजे काय करायचं रे बघूया. चला लक्ष द्या. तीनाचा किती वेळा गुणाकार? 5 वेळा. लिहिला का तीनाचा 5 वेळा गुणाकार? आता हे काय केलं मी? आता काय करायचं? तीनाचा किती वेळा गुणाकार करायचा आहे? इथपर्यंत लक्षात आलं. इथे तीनाचा 5 वेळा गुणाकार का केला? कारण तीनाचा 5वा घात आहे. भागिले तीनाचा 3 वेळा गुणाकार दिलेला आहे त्याप्रमाणे लिहिलं. आता याची कृती करणार आपण. इथे किती वेळा 3 आहेत? 3 वेळा. इथे किती वेळा तीनाचा गुणाकार आहे? 5 वेळा. मग भागाकार करताना एक किती उरले? किती? म्हणजे तीनाचा किती वेळा गुणाकार उरला? 3 गुणिले 3 किती वेळा उरला? म्हणजे उत्तर काय आलं? तीनाचा कितवा घात? आता हे तिकडे बघूया. कृती काय केली त्याचं शॉर्टकट इथे तुम्हाला दाखवतो. तीनाचा 5वा घात भागिले तीनाचा 3रा घात. जेव्हा भागाकार असतो तेव्हा घातांकांची काय होते? काय होते? बेरीज होते की वजाबाकी होते? काय होते? दोन्ही ठिकाणी पाया समान आहे म्हणून एकदाच 3 ही संख्या लिहिणार. आणि घातांकांचं काय होणार आहे? काय होणार आहे? इथे क्रिया काय होणार आहे? काय होणार आहे? वजाबाकी. बोला ना मग काय होणार आहे? मग उरले किती? तीनाचा कितवा घात उरला? यांची वजाबाकी झाली. 5तून 3 गेले 2. इकडे ते आपण काय केलेलं आहे? सोडवलं. लक्षात येईल? आलं? ठीक आहे, सोडवा.